विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा महत्त्वाचा जो भाग आहे द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स या घटकाचा उत्तरार्ध आपण पाहत आहोत, ज्याला भाग 2 म्हणूयात. मित्रहो, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीची चर्चा करत असताना मागच्या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स कसं आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाची गरज आणि आवश्यकता कशी आहे इत्यादी अनुषंगानं चर्चा आणि विचारविनिमय आपण केलेला होता. तर यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतच आहे, आवश्यक आहे. कारण बदलत्या परिस्थितीमध्ये आणि आधुनिक काळामध्ये प्रत्येक देश आणि राष्ट्र मोठ्या प्रमाणात परावलंबी झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या परावलंबी झालेल्या देशांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा आणि आकांक्षाचे व्यवस्थित पद्धतीनं प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची निश्चितच गरज आहे, हे मी या ठिकाणी सांगितलं होतं. ज्यामध्ये पहिला भाग पाहिला होता आपण की महत्त्वाचा विविध राष्ट्रांच्या जागतिक राजकारणाचा उद्देश जाणून घेणे. त्यानंतर मानवी अस्तित्व आणि विकासाच्या शोधासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची गरज असल्याचं प्रतिपादन आपण केलेलं होतं. त्यानंतर आपण समस्यांची जाणीव आणि नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची गरज असते असं आपण पाहिलं होतं. 4. जग कसे असावे व व्यवहारज्ञान कसं असावं याच्या आकलनासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची गरज असते असं आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. तर आजच्या तासिकेमध्ये पुढील भाग आणि पुढील जो मुद्दा आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे 5वा मुद्दा, सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व सांगत असताना मित्रहो, की सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त म्हणजे काय, की जग खूप मोठं आहे. या जगातल्या वेगवेगळ्या देशाशी नानाविध प्रकारचे संबंध असतात आणि वेगवेगळे देश वेगवेगळ्या पातळीवर आपली भूमिका बदलत असतात, आपले धोरण बदलत असतात, आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये चेंज करत असतात. मग त्याला अनुसरून कशा पद्धतीनं या ठिकाणी बदल होत जातो याचं हे आकलन होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाची निश्चितच गरज आहे, आवश्यकता आहे असं मला सांगायचं आहे. जगात सांस्कृतिक वैविध्य आहे, जागतिक वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत आणि जागतिक भूगोल असेल, आंतरराष्ट्रीय राजकारण असेल, वेगवेगळ्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास असेल, याचा खऱ्या अर्थाने विचार करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा जो पेपर आहे आणि या पेपरमध्ये असलेला जो सिलेबस आहे अभ्यासक्रमासाठी, तो अभ्यासक्रमासाठी असलेला सिलेबस निश्चितच आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वृद्धी करू शकते असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रो, 6वा जो आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे ते म्हणजे संशोधनाचा हेतू. आता संशोधनाचा हेतू म्हणजे काय, तर प्रामुख्याने संशोधनाचा हेतू म्हणजे मानवाची प्रवृत्ती ही संशोधनवृत्तीची आहे, सतत काहीतरी जाणून घेण्याची आहे. तर त्यामध्ये जागतिक समस्याचा शोध घेऊन आणि त्या जागतिक ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाच्या मार्गातून आपल्याला सापडतो. मुळातच माणसाची प्रवृत्तीच अशी आहे की सुख शोधणे आणि दुःख टाळणे. मुळातच आंतरराष्ट्रीय संबंध याच्यासाठी प्रस्थापित केले गेले आहेत की प्रत्येकाने प्रत्येकाशी व्यवस्थित आणि नीट पद्धतीने वागून त्याचं आकलन करून हव्या त्या आपल्याला गरजेची पूर्तता करून घ्यायची आणि त्या गरजेच्या पूर्ततेतून एक समृद्ध अशा प्रकारची वाटचाल करायची. हा मानवी अस्तित्वाचा शोध आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संशोधनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ आणि वृद्धिंगत होत असतात. यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. 7वा मुद्दा आहे मित्र ते म्हणजे प्रात्यक्षिक दृष्टीने महत्त्व. आता प्रात्यक्षिक दृष्टीने महत्त्व आंतरराष्ट्रीय संबंधाचं कसं आहे याची चर्चा करत असताना देशाचे सैनिक, देशातलं राजनयज्ञ, नेते, प्रशासक, मीडिया, लोकमत हे प्रत्येक देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला आणि परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात. आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या निर्धारणामध्ये सैनिकाचीही महत्त्वाची प्रॅक्टिकली भूमिका आहे. मित्रहो, एखाद्या देशाचा लष्कर प्रमुख अथवा एखाद्या देशाचा साधा सैनिकसुद्धा
जर चुकीच्या पद्धतीने वागला तर पर्यायाने त्या देशाच्या संबंधामध्ये बिघाड येऊ शकते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर परवाच घडलेली घटना जूनमध्ये घडलेली घटना म्हणजे भारत आणि चायना या दोन देशाच्या दरम्यान सीमेवर गलवान या ठिकाणी चीनच्या सैनिकांनी जे अक्रास्तळेपणा केला, जो रोष भारताच्या सैनिकावर ओढवला आणि त्याच्यातून युद्धाचे प्रसंग उद्भवले. सैनिकामध्ये वितुष्ट आणि वाद आणि विवादाच्या माध्यमातून दोन्ही देशाचे संबंध बिघडलेले आहेत. मला सांगायचं असं आहे की प्रात्यक्षिक दृष्टीने या संबंधाच्या निर्धारणामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. ज्या देशाचे सैनिक हे संयमी नाहीत, आक्रमे असतात, आत्यंतिक राष्ट्रवादी असतात, अत्यंत युद्धखोर आणि युद्धप्रिय असतात किंवा ताकद दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात, अशावेळी त्या देशाचे संबंध इतर देशाशी चांगले असत नाहीत. उदाहरणार्थ इराकचे सैनिक असतील, दक्षिण कोरियाचे सैनिक असतील, पाकिस्तानचे सैनिक असतील, चायनाचे सैनिक असतील, या सैन्यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त फलप्राप्तीची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणूनच पर्यायाने त्या मित्रराष्ट्रासोबत कदापिही त्यांचं जमत नाही. म्हणून प्रात्यक्षिक दृष्टीने हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे असं मला सांगायचं आहे. राजनयज्ञाला इंग्रजीमध्ये डिप्लोमर असं म्हणतात. हेही तुमच्या देशाच्या संबंधामध्ये चढ उतार करण्यामध्ये फार महत्त्वाचे आहे. एखाद्या देशाचा राजदूत संयमी, कुशल, हुशार, दूरदृष्टी आणि शांतताप्रिय आहे, आदर्शवादाचा स्वीकार करणारा आहे, असा राजनयज्ञ आपल्या देशाचे इतर देशासोबत कसेही संबंध कधीही बिघडू देत नाही, निश्चितच त्या संबंधामध्ये वृद्धी करत असतो. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे. 8वं महत्त्व आहे ते म्हणत असताना आत्मनिष्ठ भूमिकेचं आकलन. आत्मनिष्ठ भूमिकेचं आकलन म्हणजे स्वतः आत्मपरीक्षण करणे. आम्ही कुठं आहोत, आम्ही काय करायला लागलो, आमची वाटचाल कशी आहे, आमच्या देशाचं धोरण कसं आहे, आमच्या देशातील नागरिक आपल्या पाठीशी आहेत का नाही, आपण करत असलेल्या गोष्टीमधून केवळ स्वतःचाच फायदा होतो का समूह मानवजातीचा फायदा होतो, याच प्रकारच्या आत्मपरीक्षणाला आत्मनिष्ठ भूमिकेचं आकलन म्हणता येईल. आणि अशा प्रकारचं आत्मनिष्ठ भूमिकेचं आकलन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचं अभ्यास आणि अध्ययन करणं अत्यंत गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय वर्तन कसे घडते, आंतरराष्ट्रीय घटना घडामोडीमध्ये कसा बदल होत जातो, हे याचा विचार साकल्याने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतो. प्रत्येक राष्ट्र आपल्या दृष्टीने न्यायी वागण्याचा प्रयत्न करत असते. संघर्ष काळात दोषारोप करतात. प्रत्येक राष्ट्र म्हणते की आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा जर आपण काश्मीरचा प्रश्न घेतला तर भारताचा हा भाग अविभाज्य असूनसुद्धा पाकिस्तान सदैव तो मागणी करतो, त्याच्यावर दावा सांगतो. 370वा कलम भारताने रद्द केलं, भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, तरी पाकिस्तानसारख्या देशाने त्याची नेहमी आगपाखड केलेली आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय कराराचं पालन केलेलं नाही, आंतरराष्ट्रीय करार तोडला वगैरे वगैरे. म्हणजे सांगायचं असं की कसल्याही परिस्थितीचा अर्थ आपल्याच पद्धतीने लावून आपलंच अधिकाधिक हित कसं होईल आणि इतरांचं नुकसान झालं तरी चालेल, ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा विचार करायला लावणारी प्रक्रिया कोणती असेल, आपल्या देशाचं कुठं चुकत आहे, आपण कोणत्या पद्धतीने आत्मघाती प्रवृत्तीने वागत आहोत, याचं आकलन करून द्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाचं अध्ययन आणि अभ्यास होणं गरजेचं आहे. मित्रहो, हे मला सांगायचं आहे. 9वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रवाद हा निखळ राष्ट्रवादाला पूरक आहे. आंतरराष्ट्रवाद हा राष्ट्रवादाला निखळ पूरक आहे. याचा अर्थ काय, आंतरराष्ट्रीय संबंधाचं हे महत्त्व आहे, आवश्यकता आहे, इम्पॉर्टन्स आहे. मला सांगायला तुम्हाला आवर्जून आवडेल की प्रत्येकजण राष्ट्रवादी असलं पाहिजे, नॅशनलिस्ट असलं पाहिजे, परंतु आत्यंतिक राष्ट्रवाद हा देशाला धोक्याकडे नेऊ शकतो. आत्यंतिक राष्ट्रवाद हा देशाला अधोगतीकडे ढकलू शकतो. आत्यंतिक राष्ट्रवाद हा आपल्या देशामध्ये अशांतता निर्माण करू शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला राष्ट्रवादी व्हायचे असेल, शांतता आणि समर्थन करून जर सुख आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करायची असेल तर आपल्याला काही प्रमाणात आंतरराष्ट्रवादी व्हावं लागेल. राष्ट्रवाद म्हणजे काय, आंतरराष्ट्रवाद म्हणजे काय. राष्ट्रवाद म्हणजे मी माझ्या देशातल्या भूमीशी, नागरिकांशी प्रामाणिक राहणे,
आपल्या देशाप्रती प्रेम, सद्भावना, आपुलकीची भावना निर्माण होणे याला राष्ट्रवाद असं म्हणताय. आपल्या देशाप्रती प्रेम असणे, उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद, बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद, महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद, सावरकरांचा राष्ट्रवाद, हे राष्ट्रवाद आहे. परंतु राष्ट्रवादाचे काय प्रकार आहेत? समन्वयवादी राष्ट्रवाद आणि अतिरेकी स्वरूपाचा राष्ट्रवाद. अतिरेकी स्वरूपाचा राष्ट्रवाद हा कधीही देशातील नागरिकांना आणि शासनाला स्थिर बसू देत नाही. तो सतत आक्रमक सारख्या प्रवृत्तीचं समर्थन केलेलं असल्यामुळं शांतता आणि व्यवस्था धोक्यात येत असते. प्रत्येक देशातील नागरिक राष्ट्रवादी जरूर असावेत, परंतु आपल्या देशाचा राष्ट्रवाद आणि आपल्या देशाचं हित साधता इतरांचं नुकसान होता कामा नये, इतरांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होता कामा नये. ब्रिटनचे लोक राष्ट्रवादी होते, परंतु ते अत्यंतिक राष्ट्रवादी होते आणि पर्यायाने त्यांनी साम्राज्यवादाचा जे पुरस्कार केलेला होता, ते साम्राज्यवादाचा पुरस्कार हा अत्यंतिक राष्ट्रवादाचा होता आणि त्यातून केवळ आणि केवळ दुःखच निर्माण होऊ शकतं. आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची भूमिका ही सतत भारताने घेतलेली असल्यामुळं, जगा आणि जगुद्याचं धोरण भारताने स्वीकारलेले असल्यामुळं भारत हा जगातला एक शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जातो. मला सांगायचं असं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाने दुसऱ्या देशाच्या अडीअडचणी लक्षात येतात, दुसऱ्या देशाचं सुख आणि दुःख आपल्याला लक्षात येतं, दुसऱ्या देशाच्या अडचणीमध्ये आपल्याला धावून जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते. सुखदुःखाच्या परिस्थितीशी समरस होण्याची किमया खऱ्या अर्थाने कुठून प्राप्त होत असेल तर ते आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून होते, हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. राष्ट्रवाद जोपासणे व शांततेला प्रोत्साहन देणे हे आंतरराष्ट्रवाद आहे. अतिरेकी स्वरूपाचा राष्ट्रवाद, अत्यंतिक स्वरूपाचा राष्ट्रवाद हा जागतिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात घालू शकतो, हे सांगून आंतरराष्ट्रीय वादाचं समर्थन करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व जाणणं गरजेचं आहे, असं मला सांगायचं आहे. 10वा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे आदर्श जगासाठी उपयुक्त. आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय का अभ्यासायचा? आंतरराष्ट्रीय संबंधाचं अध्ययन का करायचं? आंतरराष्ट्रीय संबंधाची काय गरज आहे? तर मित्रहो, आंतरराष्ट्रीय संबंध याच्यासाठी की आदर्श जगाच्या निर्मितीसाठी. तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलेलं आहे की आता आपण एकटे राहू शकत नाही, एकलकोंडे आपण जीवन जगू शकत नाही. आपण आता समूहामध्ये राहूनच आपण आपलं सुख दुःख एकमेकाला शेअर करू शकतो. म्हणून सुख, शांती, समृद्धीच्या शोधात मानव आंतरराष्ट्रीय व्यवहाराकडे निश्चितच वळलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की सुख पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर पहा आपल्याला मिळते का? त्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याला एकटे राहून सुख समृद्धी कधी मिळत नाही, या समुदायामध्ये राहूनच सुख आणि समृद्धी आपल्याला मिळते. उदाहरणार्थ आता आपल्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी अर्जुन सावळेला वाटलं की नाही सर, मला एकट्यालाच राहायचं आहे, मला इतरांची सुखदुःखाची काही देणं घेणं, मला इतरांच्या संपर्कात आल्यामुळे मी दुःखी होतो. मग काय तर नाही, मला एक छान रूम पाहिजे, एक बंगला पाहिजे, एक कार पाहिजे, मला माझ्याकडे 2-3 कोटी रुपये पाहिजेत आणि मला खायला वगैरे धान्य भरपूर पाहिजे, करमणुकीसाठी मोबाईल TV साधनं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक साधनं पाहिजेत. असं बरं ठीक आहे, सावळेला ती सगळी दिली. मग दिल्यानंतर त्याला एका रूममध्ये कोंडलं, 1-2 कोटी दिले, मोठा बंगला दिला, गाडी दिली, ऐशारामाच्या वस्तू दिल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या, TV दिला, मोबाईल दिला. मग करमेल का? आता एकटं राहा बरं, करमते का? नाही करमणार. मित्रहो, माणसाची परिस्थिती अशी आहे की माणसाला समूहामध्ये राहूनच जीवन जगावं लागतं. अरिस्टॉटलने सुद्धा म्हटलेलं होतं बघा, माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाजाशिवाय तो जीवन जगू शकत नाही. आणि जो व्यक्ती जीवन असा जगू शकत असेल तो एक दानव असेल किंवा पशु असेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आहे त्या परिस्थितीतून आपण समूहामध्येच राहून चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. तसंच राष्ट्राचं सुद्धा आहे, समूहामध्येच राहून राष्ट्राला जीवन जगता येतं, एकलकोंडी पद्धतीने जीवन जगता येत नाही. आज तर 21व्या शतकामध्ये आपण फार परावलंबी झालेलो आहोत, एकमेकांच्या गरजा एकमेकावर डिपेंड राहिल्या आहेत. उदाहरणार्थ अमेरिका एवढा श्रीमंत देश आपण म्हणतो, अमेरिकासुद्धा आखाती देशातून पेट्रोलजन्य वस्तू आयात करत असतो. भारत आपण म्हणतो की भारतामध्ये सुद्धा अनेक गोष्टी इतर देशातून आयात होतात. इव्हन पाकिस्तानमधून असतील, चायनामधून असतील, ब्रिटनमधून असतील, नेपाळमधून असतील, अमेरिकेमधून असतील वगैरे वगैरे जवळपास सगळ्या देशातली देवाणघेवाण होत असते. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये कुठलंही राष्ट्र जगाच्या पातळीवर एकलकोंडी पद्धतीने जीवन जगू शकत नाही.
म्हणून अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यवस्था शाबूत राहण्यासाठी आणि आपल्या गरजेची पूर्तता होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध कसे प्रस्थापित करावे लागतात, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय काय असतं याचं आकलन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या महत्त्वातून आपल्याला मिळते, या विषयातून मिळतं. म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे, आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे, आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि आंतरराष्ट्रीय समूह आहे. या सगळ्यांच्या देवाणघेवाणीचा जर विचार खऱ्या अर्थाने कुठून होत असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या महत्त्वातून होतो, असं मला मित्रहो म्हणायचं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हे सगळं संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय नैतिकता, आंतरराष्ट्रीय जागतिक लोकमत, सामूहिक सुरक्षितता, सत्ता संतुलन, शांततामय सहअस्तित्व, परस्पर सहकार्य, तसेच शांततेच्या मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक, निशस्त्रीकरण, शस्त्रकपात आणि निशस्त्रीकरण, शस्त्रस्पर्धा यासारख्या संकल्पनेकडे बारीक पद्धतीने पाहिलं जातं आणि त्या राष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडावेत यासाठी सुसंवाद साधावा लागतो. नवे जग घडवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की चांगली, सुंदर आणि आदर्श जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यासाठीच आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रहो, आपण आजच्या तासिकेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व काय असते हे आपण या ठिकाणी पाहिलं आणि सारांशमध्ये एक 4 ओळीमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाबद्दल काय वाटलं ते महत्त्वाच्या संदर्भाने पॉझिटिव्हरित्या एक 4 ओळी सारांशमध्ये लिहून हा भाग तुम्ही संपवा. मला वाटतं आंतरराष्ट्रीय संबंधाचा प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि बदलतं स्वरूपसुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासलेला आहे, पाहिलेला आहे. तर मला वाटतं आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो महत्त्वाचा अभ्यास आहे तो या ठिकाणी संपवलेला आहे. वेळेचं भान राखून आपण या ठिकाणी थांबूयात. उद्याच्या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, द अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स हा भाग आपण अभ्यासणार आहोत आणि आपण या नोट्स काढून जरूर याचा अभ्यास व्यवस्थित करावा असं मला म्हणायचं आहे. थांबतो. धन्यवाद.